नमस्कार मित्रांनो, माझे नाव अर्चना. मी रूम टू रीड इंडिया ट्रस्ट या संस्थेत काम करते. आज मी तुम्हाला एक छानशी गोष्ट वाचून दाखवणार आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. गोष्टीचे नाव आहे झाऱ्याचे कारंजे. या गोष्टीतील चित्रे काढली आहेत. त्यांचे नाव आहे सीमा जबी हुसेन. काकाचे लग्न होते. आचारी जेवण बनवायला आला. आपल्या सोबत भांडी घेऊन आला. त्याच्याकडे एक झारा होता. आचारी भांडी घासत होता. निगार आणि साहिल खेळत होते. चेंडू नळाजवळ गेला. साहिल चेंडू आणायला गेला. झाऱ्यातून कारंजे उडत होते. त्याने सगळ्यांना बोलावले. भांडी वाळत घातली होती. 2 मुलांनी झारा उचलला. निगारने पाणी घातले. झाऱ्यातील पाण्याचे कारंजे झाले. सगळ्यांनी कारंजे बनवले. मग कशी वाटली गोष्ट मुलांनो? आवडली ना? चला आपण आता या गोष्टीवर थोड्या गप्पा मारूया. मला सांगा, तुम्ही देखील घरातील वेगवेगळ्या भांड्यांसोबत खेळत असाल ना? त्यावेळी काय काय गमती घडतात ते सांगा पाहू. अजून एक सांगा हा. आपल्या स्वयंपाकघरात छिद्र असणारी कुठली भांडी असतात? त्या भांड्यांची नावे आणि उपयोग लिहून काढूया. अच्छा मित्रांनो, तुम्ही माझ्यासोबत ही गोष्ट वाचली त्याबद्दल धन्यवाद.